व्हाईटनरच्या सहाय्याने जमीन मालकाचे नाव वगळून जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार धुळे तालुक्यातील बाबळे गावात उघडकीस आला आहे। आमच्या हक्काची जमीन मिळावी व असा गोड बंगाल करणाऱ्यांची चौकशी व्हावी या मागणीसाठी संबंधित मूळ मालकासह कुटुंबियांनी धुळे जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत या मागणीचे निवेदन सादर केले आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथे महसूल दप्तरातील कागदपत्रांवर चक्क व्हाईटनर लावून मूळ मालकांची नावे वगळून जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गट क्रमांक 150/अ आणि 152 मधील या जमिनीच्या विक्री परवानगीचा आदेश रद्द करून जमीन मूळ मालकांना परत मिळावी या मागणीसाठी रामदास ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन दिले। फेरफार नोंद 1337 व 1352 अन्वये जमीन वडिलोपार्जित असतानाही मालकांच्या सह्या न घेता तसेच कुठलीही शहानिशा न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर दुसऱ्याचे नावे करण्यात आल्याचा धक्कादायक गंभीर आरोप या निवेदनातून करण्यात आलाय। शिंदखेडा तहसीलदारांनी या सादर केलेल्या अहवालात विक्री परवानगीच्या अटी व शर्तीचा स्पष्ट भंग झाल्याचा नमूद केला आहे। प्रशासनाची फसवणूक करून मिळवलेला विक्री आदेश बेकायदेशीर असून नियमानुसार अटीचे पालन न झाल्याने सदर जमीन सरकार जमा होण्याविषयी अपेक्षित होती, मात्र तसे नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे संबंधित बोगस विक्री व्यवहार तात्काळ रद्द करावा आणि शासकीय कार्यालयाची दिशाभूल करणाऱ्या खरेदीदार व अर्जदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संदीप पाटील, राजू रायबा ठाकरे यांच्यासह ठाकरे परिवाराने केली आहे। त्यांनी कसं काय केलं नावावर आम्हाला सांगते तुमचं जे आणि त्यांनी काय केलं काय नाही ते आम्हाला माहिती नाही। माझ्या वडिलांना पण माहिती नाही ते नाव कसं काय केलं असं। आम्हाला फक्त आमची जमीन पाहिजे, पाहिजे आणि त्याला म्हणा तो सांगतो काहीच होणार नाही आणि आम्ही नुसतं गडीकडे कलेक्टर ऑफिसला फिरतोय, तक्रारी चौकशी करतायत। गैरसहमती इतर लोकांनी आपल्या ज्या जमिनीवर गैरव्यवहार झाला होता त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती। त्या तक्रारीनंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते व चौकशीला तहसीलदार आणि मंडळाधिकारी गोराणे यांनी ज्या तक्रारी होत्या त्याच्यावर आपली चौकशी अहवाल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्या तक्रारीमध्ये जे काही आमचं मागणं होतं की आमच्या नावावरची जमीन ही व्हाईटनरच्या सहाय्याने कमी करण्यात आली ते पण आलेलं आहे। त्यानंतर आम्हाला भूमिहीन करण्याचं मोठं पाप या भूमिहीन माफियाने करण्यात आलेलं आहे, ते पण या अहवालामध्ये आलेलं आहे। तरी तक्रारदार यांनी आज जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली की तहसीलदार शिंदखेडा व मंडळाधिकारी गोराणे यांच्या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे की ही जमिनीवर झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आणि तक्रारदार यांच्या भूमिहीन करण्याचं पाप केलेलं आहे। तरी त्या अहवाला प्राप्त झाल्यावर माननीय जिल्हाधिकारी यांनी कमीत कमी वेळामध्ये ती जमीन शासन जमा करून तक्रारदार यांना परत द्यावी यासाठी आज तक्रारदार यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे।